नमस्कार मंडळी, एकदंत थिएटर्स निर्मित वसंत स्वरच्या या आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये मी दिव्येश बापट तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे अतिशय मनापासून स्वागत करतो। वसंत स्वरच्या या तिसऱ्या भागात पुढे जात असताना आपण या पूर्ण वेब सिरीजमध्ये ज्या ज्या लोकांचे हातभार लागलेले आहेत त्या सर्वांची एक क्रेडिट लिस्ट मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सर्वप्रथम तिन्ही भागांमध्ये वसंतरावांची गाणी ज्या गायकांनी सादर केली ते आपले सर्वांचे लाडके गायक अभिषेक काळे, प्राजक्ता काकतकर, ओमकार प्रभू घाटे आणि ओमकार कानिटकर। त्याचसोबत गायकांचा सर्वात मोठा आधार असतो ते म्हणजे त्यांना साथसंगत करणारे वादक। आपल्याला संवादिनीवर साथसंगत केलेली आहे सुधांशू घारपुरे यांनी, तबला आणि चंद्यावर साथसंगत केलेली आहे गंधार जोग याने, तबला आणि बगलबच्छा वाजवलेला आहे वेदांत जामगावकर याने आणि कीबोर्डवर साथसंगत केलेली आहे अभिजित करंजकर याने। ह्या संपूर्ण वेब सिरीजचं छायाचित्रण, प्रकाश योजना आणि संकलन केलेलं आहे रोहित जयवंत याने। ही संपूर्ण वेब सिरीज चित्रित झालेली आहे ऑडिओ आर्ट्स या ठाण्यातील स्टुडिओमध्ये। गाण्यांचं संकलन, जी गाणी आपण ह्या एपिसोडमध्ये ऐकतो आहोत त्या गाण्यांचं संकलन केलेलं आहे गणेश पोकळे याने। आपल्या तिन्ही भागात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे मान्यवर लाभले ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके पंडित नाना मुळे, सचिन पिळगावकर आणि विश्वास बर्वे। ही संपूर्ण सिरीज तुम्ही ज्या यूट्यूब चॅनलवर बघताय ते तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल स्मृतिगंध आणि त्याचे संस्थापक अमित टिल्लू आणि रोहित शुक्ल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व रसिक मायबाप प्रेक्षक ज्यांनी अतिशय भरभरून प्रतिसाद आमच्या या तिन्ही भागांना दिला। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे तुमचे आभार। त्यामुळे मी वसंत स्वरच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। तर तिसऱ्या भागाची सुरुवात करताना आपण वसंतरावांचं एक अतिशय सुप्रसिद्ध असं पद ऐकणार आहोत, ज्या नाटकाने वसंतरावांना खां साहेब ही नवीन ओळख मिळवून दिली। अशा कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे अतिशय अप्रतिम आणि सुप्रसिद्ध पद जे लिहिलेलं आहे पुरुषोत्तम दारवेकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी। ऐकूया या आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातलं हे पहिलं गीत। लागे कर जुआ
कटार कटार लागे करे जुआ कटार सावरिया सनना रे सावरिया सनना हो गए चार हरा लागे करे जुआ कटार लागे करे जुआ कटार बूंद ना गिरा बूंद ना गिरा गिरा रे बूंद ना गिरा रे बूंद ना गिरा रे बूंद ना गिरा बूंद ना गिरा एक लहू का बूंद ना गिरा एक लहू का बूंद ना गिरा एक लहू का बूंद ना गिरा रे बूंद ना गिरा रे बूंद ना गिरा एक लहू का बूंद ना गिरा एक लहू का बूंद ना गिरा एक लहू का कछु ना रहे निशानी निशानी कछु ना रहे निशानी निशानी कछु ना रहे निशानी कछु ना रहे निशानी कछु ना रहे निशानी मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल बरे तन पे छाए मन घायल मन घायल मोरा रे मन घायल पर तन पे छाए तन पे छाए तन पे छाए मन घायल पर तन पे छाए मीठी टेस सुहाने सुहाने मीठी टेस सुहाने मीठी टेस सुहाने
करे जुआ कटार रे लागे करे जुआ कटार रे लागे करे जुआ लागे करे जुआ लागे करे जुआ कटार रे लागे करे जुआ कटार। नमस्कार रसिको हो, वसंत स्वरच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी दिव्येश बापट तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आजच्या आपल्या या भागात आपल्यासोबत वसंतरावांबद्दल बऱ्याच आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत विश्वास बर्वे सर। वसंतरावांचं माझी पहिली ओळख माझ्या 17व्या वर्षी झाली। त्यांच्याबरोबर पहिल्यांदा मी तंबोऱ्याच्या साथीला बसलो आमच्याच गायनशाळेमध्ये। पंडित शंकरराव सप्रे पलुसकर पुण्यतिथी आम्ही साजरी करायचो, तेव्हा वसंतरावांचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता आणि वयाच्या 17व्या वर्षी मला ते भाग्य मिळालं की तंबोऱ्याची साथ 1000 माणसांसमोर मी गातो आहे त्यांच्यासोबत। ती माझी पहिली मुलाखत। तसं पाहायला गेलं तर वसंतरावांची शाळा माझी शाळा एक, वसंतरावांचं कॉलेज माझं कॉलेज एक। पुढे मी इंजिनिअरिंगला गेलो आणि तिथून आमचं वेगळेपण सुरू झालं। आमचे मास्तर एक, वसंतरावांच्या वयाच्या 6व्या वर्षी ते आमच्या गायनशाळेमध्ये आले। त्याच्याबद्दल माहिती थोडीशी नाना मुळ्यांनी दिलेली आहे, तीच माहिती पुढे मी कंटिन्यू करतो। आणि मी पण वयाच्या 6व्या वर्षी आमच्या मास्तरांकडे जॉईन झालो, पण दोघांच्या मध्ये आमचं 30 वर्षाचं अंतर आहे, एका जनरेशनचा फरक आहे। पुढे मी नागपूर सोडलं, मी मुंबईला आलो आणि वसंतरावांच्या बरोबर कायम तंबोऱ्याच्या साथीला असायचो, मी आणि चंदुलीमय। पुढे माझ्या व्यवसायामुळे मी आज मुंबईत आहे, उद्या आणखीन बडोद्याला आहे, पुढे सिल्वासाला आहे, असं मी फिरत होतो। त्यामुळे मग थोडासा असा डिस्कंटिन्यू व्हायला लागलं आणि माझ्या दुर्भाग्याने वसंतराव फार लवकर गेले। त्यांचा उदय झाला आणि 1983 मध्ये ते गेले पण। त्यामुळे नंतर मग सगळं ब्रेकअप झालं ते। पण वसंतराव जी काही चीज आहे ती आमच्या मास्तरांपासून सुरुवात त्याची आहे आणि तशीच गायकी मला उचलता आली, कारण आमच्या दोघांच्या गायकीमध्ये तसे साम्यता होती, ती अजूनही आहे। ते प्रत्येक गोष्ट ते समजावून सांगत होते। तेव्हा घेईचंद त्यांचं फार फॉर्मत होतं एकदम कट्यारमुळे। त्याने मी म्हटलं एकदा की वसंतराव मला घेईचंद शिकवा ना, त्याच्या आधी तुला मी मारवा शिकवीन। मारव्याची चीज त्यांच्या हस्ताक्षरातली मी अजूनही कायम ठेवलेली आहे माझ्याजवळ, की तू पहिले मारवा शिक, मारवा शिकून झाल्यानंतर घेईचंद शिक। त्यांची कधीही कुठली अपेक्षा पैशाची नव्हती, त्यांनी पैशासाठी काही केलं नाही शेवटपर्यंत। मी पण तेव्हा जस्ट नोकरीला लागलो होतो, पण मला एवढी ट्युशन फी हवी आहे वगैरे असं कधीच आमच्याकडनं काही घेतलं नाही। एक प्रकारचे हे उपकारच आहे आमच्यावरती त्यांचे, आणि जे द्यायचे ते भरभरून द्यायचं, अशा रीतीने मेहनत कर। स्वरांचा लगाव आहे, निनी सासा निनी सासा निनी सासा, अशा रीतीने मेहनत कर। कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांनी कधीही वही घेतली नाही,
वसंतराव हे म्हणा ना, म्हणतो की लगेच सुरुवात. आम्ही कधीही त्यांच्या मैफलीमध्ये वही घेतली आहे, मग हे गाणं शोधतायत किंवा एखाद्या रागाची चीज शोधतायत, मग त्याचं वर्डिंग पाहतायत, असं कधीच झालं नाही. त्यांना जे काही माहिती होतं ते सगळं डोक्यात होतं. अगदी जुन्यातलं जुनं नाट्यसंगीत काढा, वसंतराव हे म्हणाला ते ताबडतोब म्हणायचे. वसंतरावांची गायकी ही त्यांनी स्वतः एक बनवलेली गायकी आहे, लोकांपेक्षा निराळी आहे. पिढीजात जे रागदारी संगीत चालतं किंवा आपण ऐकतो. एकदा त्यानं प्रश्न विचारला होता, वसंतराव तुमचं घराणं कोणचं? माझं घराणं माझ्यापासून स्टार्ट होत आहे, असं पुण्यात त्यांना एका म्हाताऱ्या माणसांनी प्रश्न विचारला होता. लगेच उत्तर त्यांचं दुसऱ्या क्षणी असतं. नंतर आज वसंतराव तुम्ही फार सुंदर गायलात, तेव्हा त्यांचं लगेच उत्तर तडक उत्तर होतं, म्हणजे आजपासून तुम्हाला गाणं कळायला लागलं तर. हजर जावईपणा हा वसंतरावकडे जोरदार होता. वसंतराव पैशासाठी मगाशी मी बोललो कधी पाठीमागे लागले नाहीत. माझ्याच बाबतीत घडलेलं एक उदाहरण आहे. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा अप्लाय नो रिप्लाय असं माझ्या बाबतीतही घडलं. मी पेटी वाजवतोय त्यांना माहिती होतं, तेही उत्तम पेटी वाजवायचे. मी त्यांना विचारलं, हे म्हटलं वसंतराव तुमच्या साथीला मला घेत जाणं. उद्देश हा होता की मला पैसे मिळावेत. त्यांनी माझ्याकडे पायापासून डोक्यापर्यंत पाहिलं एकदा आणि म्हणाले, संगीत ही चिनाल विद्या आहे, घेतलं तर डोक्यावर घेते, नाही तर जोड्याखाली ठेवते. तेव्हा पहिले याचं बघ. आणि तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना आता सांगतोय की नोकरी सोडून काही करायचं नाही, नोकरी चालू असताना करायचं. 1956 साली पलुसकर पुण्यतिथीमध्ये पहिल्यांदा वसंतरावांचं गाणं आमच्या मास्तरांनी ठेवलं. गाणं संपलं आणि मास्तरांनी बिदाकीचं पाकिट दिलं. त्या आमच्या मास्तरांची नात ही 1 वर्षाची होती. पाकिट न उघडता किंवा त्याच्यामध्ये पैसे किती आहेत हे न बघता मास्तरांच्या नातीच्या हातामध्ये त्यांनी पाकिट जसंच्या तसं ठेवलं. मास्तर तुम्ही मला लाजवताय की काय? आज तुमच्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे, तेव्हा तुमच्याकडनं मला बिदागी कुठलीही नको आहे. तेव्हा वसंतराव हे कधी पैशाच्या पाठीमागे धावले नाहीत. किंवा याच अनुषंगाने एक कट्यार मधलाही किस्सा आहे, शिवाजी मंदिर मधलाच आहे की वसंतरावांना बिदागी दिली तेव्हा किती पैसे आहेत? एवढे आहेत. नाही, माझी बायको आणि मुलगी या रो मध्ये या सीटवरती बसल्या होत्या, तेव्हा त्यांचे पैसे कट करून उरलेले पैसे मला द्यायचे. त्याच्यानंतर याच अनुषंगाने आणखीन एक किस्सा असा आहे. कॉन्फरन्सेस मध्ये समजा तेव्हा 1000 रुपये बिदागी असायची आणि समजा कमी कोणी दिली, याच्यावरती लिहिले किती आहेत? 1000 रुपये. तुम्ही मला किती देताय? जेवढे लिहिले आहेत
तेवढेच पैसे मी घेणार. म्हणजे ते दोन्ही बाजूनी ते निस्वार्थी होते, पैशाच्या पाठीमागे कधीच लागले नाहीत. अलादिया खानचा किस्सा असा आहे, AP नारायण गावकर यांच्याकडे सगळ्या गवई लोकांचा अड्डा होता पुण्याहून मुंबईला येताना. बुवा तुमचं गाणं आम्हाला ठेवायचं आहे, मग येतो की, पण तुमची बिदागी आम्हाला परवडणार नाही. तर मी तुला असं म्हटलंय का की मला इतकी बिदागी हवी म्हणून? मी गायला येतो, गातो, तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही द्या. याच्याच अनुषंगाने एक भीमसेनचा पण किस्सा आहे. वसंतराव कुलकर्ण्यांची 61 झाली सावरकर सदनमध्ये. तेव्हा वसंतराव कुलकर्णींनी सांगितलं, भीमसेन मला गाणं ठेवायचंय. अरे तुरीची सगळी नाती होती, पण तुझी बिदागी परवडणार नाही. तू मला डब्बू पैसा जरी दिलास ना तरी मी गायला येणार आहे. ही सगळी जुनी मंडळी कधीही पैशासाठी पाठीमागे लागली नाही. त्यापैकी एक वसंतराव होते. दुसरा किस्सा, कोणची भाषा त्यांना नडली नाही. गोव्याला गेले की अस्खलित कोकणीमध्ये बोलायचं. दिल्लीला गेले की टॅक्सी ड्रायव्हरशी अस्खलित पंजाबीमध्ये बोलायचं. गुजरातमध्ये गेले अस्खलित गुजरातीमध्ये बोलायचं. भाषाही त्यांना नडली नाही. तो पुलंनी किस्सा प्रसिद्ध केलेला आहे की जिलबी तळायला सुद्धा वसंतराव पंचा नेसून आचार्यासारखे उभे राहिलेले आहेत, तिथेही मागे नाहीत. एकदा मल्लिकार्जुन मनसुरांचा कार्यक्रम वसंतरावनी ठेवला होता पुण्यामध्ये. एक सकाळी कार्यक्रम, एक संध्याकाळी कार्यक्रम, एक रात्री कार्यक्रम, 3 दिवस 3 कार्यक्रम. मधल्या वेळेस दुपारी यांनी काय करावं, दोघांनी 2 तास सगळी मराठीतली स्तोत्र म्हणतायत नॉन स्टॉप. तिथेही त्यांचं अडलं नाही. भाषेचा त्यांना कधी संबंध आलाय असंही नाही, स्तोत्रांचा नाही, खाण्याचा नाही, पिण्याचा नाही, काही नाही. व्यक्तिमत्व म्हणून ते बहुश्रुत, बहुज्ञानी, आपण म्हणून सर्वज्ञानी. हे मला कमी पडताय, ते कमी पडताय असं नाही. जसं राहुलच्या वडिलांनी, ज्याला आम्ही बापू म्हणतो, त्यांनी मुलाखतीत एकदा सांगितलं, घरचे वसंतराव आणि एकदा उंबरठ्याच्या बाहेर वसंतराव पडले की वसंतराव साम्य नव्हतं. ते लगेच वसंतराव बदलले. मग ते सामाजिक बांधिलकी आली, मग ते लोकांचे वसंतराव झाले. काही गाणी अशी असतात जी आपल्याला सदैव लक्षात आणि स्मरणात राहतात. वसंतराव आणि बाबूजी अर्थात आपल्या सर्वांचे लाडके सुधीर फडके यांनी असंच अजरामर केलेलं एक गीत आपल्या ह्या शेवटच्या भागात सादर होणार आहे. जे गीत लिहिलेलं आहे गदिमा म्हणजेच ग.दी. माडगुळकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांनी. ऐकूया आपल्या या शेवटच्या भागातलं हे शेवटचं गीत. नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तांसाठी परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काढी मुके ठाकले भीमे काढी उभा राहिला भव सावयव उभा राहिला भव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हानाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हानाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो नाम हानाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 विठ्ठला मंडळी, वसंत स्वरच्या पहिल्या 2 भागांना तुम्ही जो अप्रतिम प्रतिसाद दिलात त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे अतिशय आभारी आहोत. वसंत स्वरचा हा 3रा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आम्ही सुद्धा वसंत स्वर नंतर नवनवीन उपक्रम नवनवीन वेब सिरीज तुमच्या समोर नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तुझ्या वाचून मला कटवेना सखे गुपरदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आठ प्रहर तुम्हा संग